नमस्कार, खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल, अनंतजी गीते। कोकण रेल्वेच्या प्रवासात क्रॉसिंगसाठी होणारी रखडपट्टी कमी होणार। राज्य तायक्वांदो स्पर्धेत हर्ष गोळे याला सुवर्ण पदक। छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित कबड्डी स्पर्धेतील रंगत वाढली आणि अभिनेते दीपक शिर्के यांची जेसी फेस्टिवलला भेट। आता पाहूया सविस्तर वृत्त। कोकणात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसह मुंबई महानगरपालिकेत मतदारांनी शिवसेनेला स्वीकारले आहे। त्यामुळे यापुढच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल आणि महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते यांनी केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी उत्तर रत्नागिरीतील सर्व विजयी सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बोलताना ते म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट केले आहे। विरोधकांना चारी मुंड्यात चित करत शिवसेनेने जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेतली आहे। कोकणासह मुंबईतही शिवसेनेची सत्ता आली आहे। सध्याचे राजकीय वातावरण शिवसेनेलाच पोषक असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रावर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे। या निमित्ताने शिवसेनेची ताकद विरोधकांना कळून चुकली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा शिवसेनेला चांगला फायदा होणार आहे। विरोधकांना चारी मुंड्या चित करून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासून तयार राहा, असे आवाहन गीते यांनी यावेळी केले। या विजय मेळाव्याला जिल्हाप्रमुख सचिनजी कदम, विजय कदम यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उत्तर रत्नागिरीतून विजयी झालेले सर्व सदस्य उपस्थित होते। शुभेच्छा देण्याकरता उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, महाड तालुक्यामध्ये महाड शहरात महाड तालुक्याचा मेळावा सुरू झालेला आहे। 7 वाजता त्या ठिकाणी मी यानंतर कबूल केलेलं आहे। 6 वाजता इथून निघणार होतो, आता 6:30 वाजले आणि त्यामुळे कमी वेळेत मला जे काही या विजय मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यकर्त्यांना हे सांगायचे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर्वात प्रथम मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देतो की ज्या मतदारांनी दापोली विधानसभा मतदारसंघ आणि गुहागर विधानसभा मतदारसंघ हे 2 विधानसभा मतदारसंघ माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघात येतात। तो हा उत्तर जिल्हा रत्नागिरी जिल्हा, या जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि चिपळूणची 72 गावं, या संपूर्ण भागातील सर्व मतदारांना मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो की ज्या मतदारांनी शिवसेनेला भरभरून मतदान केलं, त्या सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद। खेड येथील LTT इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ LC जॉय यांचा खेड जेसीस फेस्टिवल 2017 दरम्यान आयोजित खेडमधील आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या पंचतारका या कार्यक्रमात सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी LTTच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन LC मॅडम यांचे अभिनंदन केले। या प्रसंगी खेड जेसीसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, सचिव अमित नामुष्टे, फेस्टिवलचे कार्यक्रम प्रमुख दीपक नलावडे, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार दीपक शिर्के, जावेद कौचाली यांच्यासह खेड जेसीसचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पब्लिक as well as my colleagues and my dear students wherever you are, I am extremely happy, blessed and honored to receive this facilitation from such a high personality in the name of LTT English Medium School, which is my second home. I have been working in LTT English Medium School for the last 35 years
and I consider it as my second home, and LTT has given me lot many things, especially my students, those who are spread throughout the world. And till I am or till I am at LTT, I will be working, I will be dedicating myself for the betterment or upliftment of my school and all-round development of my students. And I thank the JCI President Shirsagar sir for arranging this facilitation and honoring me, and I thank each and every member of JCI for honoring me. And I would like to thank JCI President Shirsagar sir and all his colleagues or the people, those who work along with him, for arranging such a beautiful entertainment event for the kid people. I wish you good luck, all the best wishes. God bless each one of you. दुहेरीकरण आणि विद्युतीकरण सोबतच कोकण रेल्वेवर नवीन स्थानके उभारण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबरोबरच कोकण रेल्वेला याचे आणखी काही महत्त्वाचे फायदे होणार आहेत. या स्थानकात रेल्वे क्रॉसिंग देखील तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रॉसिंग करिता होणारी रखडपट्टी कमी होणार असल्याने कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार असल्याचा दावा कोकण रेल्वेकडून करण्यात येत आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरण नसल्याने एखाद्या एक्सप्रेस गाडीला पुढे जायचे असल्यास समोरून येणाऱ्या किंवा पुढे धावणाऱ्या गाडीला जवळच्या स्थानकात थांबवले जाते. मात्र स्थानकांमधील अंतर अधिक असल्याने तासाला 2 किंवा 3 गाड्या धावणे शक्य होते. मात्र नवीन स्थानकांमध्ये क्रॉसिंग लाईन तयार केल्यास काही प्रमाणात गाड्यांची रखडपट्टी कमी होणार आहे. याशिवाय नवीन 8 लूप लाईन देखील बसवण्यात येणार आहेत. यामुळे एखादी मालगाडी स्थानकातील मुख्य लाईनवर थांबवण्याची गरज नसून ती लूप लाईनवरून उभी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे दुपदरीकरणाचे काम मार्गी लावण्यापूर्वी येत्या 2.5 ते 3 वर्षात नवीन स्थानके उभारल्यानंतर कोकण रेल्वेवरील होणारी रखडपट्टी थांबणार असून कोकण रेल्वेचा प्रवास अधिक जलद होण्यास मदत होणार आहे. खेड येथील डॉक्टर अमेय रेडेकर यांच्या रेडेकर डेंटल क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी नगरसेवक भूषण चिखले, माजी नगरसेवक जयंत घोडे, डॉक्टर शोएब खतीब, डॉक्टर नईम नोरे, डॉक्टर अमेय रेडेकर, नंदू साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा तायक्वांदो असोसिएशन तर्फे आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत मंडणगड तायक्वांदो अकॅडमीच्या हर्ष निलेश गवळे यांनी सुवर्ण पदक पटकावले असून पुढील स्पर्धेकरिता त्याची निवड झाली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेने येरला मेडिकल कॉलेज खारघर येथे 30व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा तायक्वांदो फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायक गायकवाड, महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश बर्गजे, सचिव मिलिंद पठारे, तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, संचालक आणि रत्नागिरी तायक्वांदोचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश कर्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा खेळवण्यात आल्या. स्पर्धेमध्ये 27 जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. श्री अम्मा भगवान सेवा समितीतर्फे 7 मार्च या श्री भगवान जन्मदिनानिमित्त द लेटेस्ट क्लीन कॅम्पिंग हा कार्यक्रम रविवार दिनांक 5 मार्च रोजी पूर्ण भारतात राबवण्यात आला. याचाच एक भाग म्हणून खेड येथील श्री खेडजाई मंदिर आणि मंदिराच्या आवारात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. ही पृथ्वी आपले कुटुंब आहे. ही भावना मनासी दृढ करून श्री अम्मा भगवान समिती या पूर्ण भारतात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मेडिकल कॅम्प, आपत्तीग्रस्तांना मदत, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत आदी कार्यक्रम राबवते. या स्वच्छता अभियानात प्रकाश पड्या, सुनील रेवाळे, संजय जोगळे आणि अश्विनी भुवड आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस एके दंगल, काळकाई फायटर्स, शिवाजीयन्स आणि महालक्ष्मी सुपर चॅलेंजर्स या संघांनी गाजवला. एकेची लढत भगवे वादळ या संघाशी झाली. राष्ट्रीय खेळाडू शैलेश सावंत याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या एके दंगल संघाने भगवे वादळ संघाला नमवत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. काळकाई फायटर्स आणि उमरशेख या संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात काळकाई फायटर्स संघाने उमरशेख संघाला नमवले. आज काळकाई फायटर्स विरुद्ध एके दंगल तर महालक्ष्मी सुपर चॅलेंजर्स विरुद्ध शिवाजीयन्स यामध्ये सामने होणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असलेल्या ग्राहकांना आता निर्धारित किमान बॅलन्स राखणे अनिवार्य झाले आहे। हा बॅलन्स विविध ठिकाणी वेगवेगळा ठरवला आहे। 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत। बँकेने निर्धारित केलेला बॅलन्स आपल्या अकाउंटमध्ये नसेल तर बँकेकडून दंड लावला जाणार आहे। मेट्रो शहरात किमान बॅलन्स 5,000 रुपये निर्धारित केला आहे। शहरी भागात किमान बॅलन्स 3,000 रुपये, अर्ध शहरी भागात ही मर्यादा 2,000 तर ग्रामीण भागात 1,000 रुपये निर्धारित करण्यात आली आहे। या निर्धारित करण्यात आलेल्या बॅलन्सहून कमी बॅलन्स जर तुमच्या अकाउंटमध्ये असेल तर 1 एप्रिल पासून तुम्हाला दंड बसवणार आहेत। जर मेट्रो शहरात किमान बॅलन्स 5% कमी असेल तर सर्व्हिस टॅक्स बरोबर 100 रुपयांचा दंड असेल। किमान बॅलन्स 50 ते 75% दरम्यान असेल तर सर्व्हिस टॅक्स बरोबर 75 रुपयांचा फाईन असेल आणि 50% कमी बॅलन्स उरला तर सर्व्हिस टॅक्स बरोबर 50 रुपयांचा दंड भरावा लागेल। ग्रामीण भागात किमान बॅलन्स न राखल्यास सर्व्हिस टॅक्सवर 20 रुपयापासून 50 रुपयापर्यंत दंड भरावा लागेल। याचबरोबर SBI शाखेमध्ये एका महिन्यात 3 कॅश ट्रान्झॅक्शन नंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 50 रुपयाचा दंडही आकारता येईल। खेड येथील गोळीबार मैदानावर सुरू असलेल्या जेसी फेस्टिवलच्या 4थ्या दिनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारा मराठमोळा कलाकार दीपक शिर्के यांनी भेट दिली। फेस्टिवलच्या रंगमंचावरून खेडवासियांशी संवाद साधत त्यांनी खेड जेसीसच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। खेड जेसीसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीपक शिर्के यांचा खेडवासियांच्या वतीने सत्कार केला। दरम्यान शनिवारी फेस्टिवलच्या 4थ्या दिवशी खेड, दापोली आणि चिपळूण येथील फेस्टिवल प्रेमींनी फार मोठी गर्दी केली होती। आज फेस्टिवलचा 5वा आणि शेवटचा दिवस असून आज या ठिकाणी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे। खेड जेसीसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत। अमेरिकेत गेल्या 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला झाल्याचं समोर आलं आहे। काल दक्षिण कॅरोलिनामध्ये हर्निश पटेल या 43 वर्षीय भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना वॉशिंग्टनमधील कॅन्टमध्ये आणखी एका 39 वर्षीय शीख नागरिकावर प्राणघातक हल्ला झाल्याचं समोर आलं आहे। सिएटल टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हा शीख व्यक्ती शुक्रवारी वॉशिंग्टन राज्यातील केंट शहरातल्या आपल्या राहत्या घराबाहेर गाडी दुरुस्त करत होता। त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या। पोलिसांच्या मते या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। तर हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने सांगितले की त्या व्यक्तीने माझ्या देशातून चालते व्हा म्हणत गोळ्या झाडल्या। हल्लेखोर हा 6 फूट उंचीचा असून कृष्णवर्णीय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तसेच त्याने हल्ल्याच्या वेळी आपल्या तोंडाला रुमाल बांधला असल्याची माहिती सांगितली। या हल्ल्यासंदर्भात बोलताना केंट पोलीस प्रमुख केन थॉमस यांनी आपण या घटनेकडे गांभीर्याने पाहत असल्याचं सांगितलं। तसेच पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली असून यासाठी FBI आणि इतर संस्थांची मदत घेतली जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल, अनंतजी गीते। कोकण रेल्वेच्या प्रवासात क्रॉसिंगसाठी होणारी रखडपट्टी कमी होणार। राज्य तायक्वांदो स्पर्धेत हर्ष गोळे याला सुवर्ण पदक। छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान आयोजित कबड्डी स्पर्धेतील रंगत वाढली आणि अभिनेते दीपक शिर्के यांची जेसी फेस्टिवलला भेट। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। धन्यवाद।